शिंदे साहेब तुमच्या इतका कधीच तळतळलेला नाही मी. तुमचा याचा नवरा जिवंत नव्हता तेव्हापासूनचे पुरावे होते. तुम्ही असे छक्के पंजे खेळताल असं मला कधीच अपेक्षा नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून. कारण तुम्ही जर आमच्या नरडीचा आता पोरांचा वोट घेणार असला तर मी काय गप्प बसायला तयार नाही. ते बावनकुळ्याचं पत्र देतो फडणवीस साहेब तुम्हाला रद्द करायला सांगितलंय त्यांनी. त्यांना मला एकटा पाडायचंय आणि बाजूला सरकायचं. त्यांना माहिती आहे कोणाचंच होत नाहीये, ना सरकारचं होतंय ना विरोधी पक्षाचं होतंय. काय पुरावे पाहिजे फडणवीस तुम्हाला? हे काय आहे तुमच्या एकेबी झकमाऱ्या अधिकाऱ्याकडे नसणारे इतके पुरावे एकेबी का रद्द केले? काय कारण? 15 लाख रुपये पाहिजे होते का? तुमच्या गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी ते उद्धव ठाकरे साहेब बरा म्हणायची वेळ येऊ देणार. आणि फडणवीस साहेबांनी तो मागा लावलाय तो बावनकुळे बीडच्या कलेक्टरला तात्काळ नोंदी रद्द करण्यात याव्या. पण माझ्या मराठीत वाटलं करतात ना तर मी बापाला सोडणार नाही. तर तुम्ही कोण? आणि हे तळातळा बोलतात ना बाकीचे शेलार विखे चव्हाण हे राणे दरेकर यांना बोलता येत नाही का मराठ्यांचं कमी वाटलं करता म्हणून एकट्या बावनकुळ्यासाठी 15-20 तरी आमदार पाडीन तुमची. मी ना भाजपाचा होतोय ना काँग्रेसचा होतोय, मला एकटं पाडलं जातंय. हे बोल आहेत मराठा आंदोलन करते मनोज जरांगे यांचे. मराठ्यांच्या विरोधात असणाऱ्या ओबीसी काही नेत्यांनी आणि सरकारने जर काही गैरसमज पसरला तर पसरून घेऊ नका. कारण त्यांना मला एकटं पाडायचंय आणि बाजूला सरकायचंय. त्यांना माहिती आहे कोणाचंच होत नाहीये, ना सरकारचं होतंय ना विरोधी पक्षाचं होतंय. त्यामुळे त्यांना मला एकटं पाडायचं आणि बाजू सरकायचं. इतके सत्य पुरावेत आपले महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी पुरावे बघितले असतील गठ्ठे. जरांगेंनी अनेकदा जल्लोष केला, गुलाल उधळला, सरकारचे आभार मानले, पण आरक्षण काही केल्या मिळालंच नाही. त्यामुळे जरांगे पुन्हा मैदानात उतरलेत आणि आता त्यांच्यावर पुन्हा आंदोलनाची वेळ आली आहे. पण अनेकदा गुलाल उधळून अनेकदा आंदोलन करून जरांगेंवर पुन्हा आंदोलनाची का वेळ येते? मराठा समाजाची नेमकी कुणाकडून फसवणूक होतीये? कुणाला हा मुद्दा संपूच द्यायचा नाहीये? हे सगळे सवाल आता उपस्थित झालेत. याचाच आढावा घेणारा आपण हा व्हिडिओ पाहूया. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. मराठा आरक्षण आंदोलनाचे मुख्य नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार आणि सत्ताधारी महायुती विरोधात आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि थेट एल्गार पुकारलाय. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडून देणाऱ्या एका जाहीर वक्तव्यात त्यांनी सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केलेत. जुन्या वैध नोंदी सापडूनही मराठा समाजाला दिलेली कुणबी जात प्रमाणपत्र जाणीवपूर्वक रद्द केली जात असल्याचा दावा त्यांनी केला असून हा मराठा समाजाला आणि त्यांच्या तरुण पिढीला संपवण्याचा एक पूर्वनियोजित राजकीय कट असल्याचा घणाघात त्यांनी केलाय. या संपूर्ण प्रकरणामागे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचा थेट आरोप करत जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात युद्ध पुकारलंय. आता पुढचा विषय या भाऊसाहेब दहीहंडेचा नातू आहे विजय दहीहंडे. यांनी पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलेलं आहे फडणवीस साहेब कुणबीतून. त्याची व्हॅलिडिटी तुम्ही देणार का रद्द करणार ती ऍडमिशन? नोंद तर तुम्ही चिट केलेली. यांची काढी लावा या राजकारण्यावाल्याची. यांना फाशीवर द्या तुम्ही, आम्हाला देणं घेणं नाही. दहीहंडे नावाचे 3000 लोक आहेत. तुमच्या राजकीय द्वेषापोटी तुम्ही 3000 लोकांना फासावर देणार का? आता याच्यासाठी उपसमिती आहे का? विखे पाटील तुम्ही आता हे फाशीवर देणार का 3000 लोक एका राजकारण्यासाठी? तुमचा निवडून आला नाही म्हणून तुम्ही याची काय काढी केली ते पण सांगतो मी. तुमचा निवडून नाही आला याला फासावर द्या म्हणून तुम्ही तिकडे दे हे चारी बी. पण तुम्ही इथं तुमचा निवडून नाही आला म्हणून तुम्हाला राग आला आणि त्या देशातून तुम्ही ते फोन करून रद्द करायला लावलं. रद्द करायला लावला हे जाहीर सांगतोय. रद्द करायला लावलंय. या ज्योती दहीहंडेचं रद्द करायला लावलं. तुम्ही रद्द करायला लावा फाशीवर द्या म्हणतो ना. 3000 लोकांचं वाटोळं करणार का तुम्ही माझ्या मराठ्याच्या राजकारणासाठी तुमचा निवडून नाही आला म्हणून? हे कशावर म्हणतोय ते पण सांगतो तुम्हाला. ह्या ज्योती दहीहंडेची व्हॅलिडिटी द्या म्हणून आदेश दिले. अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांचा राग अनावर झाला होता. त्यांनी अत्यंत आक्रमक भाषेत सरकारला इशारा दिला की माझ्या अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा याचे गंभीर परिणाम संपूर्ण सरकारला भोगावे लागतील. त्यांनी सांगितलं की मराठा समाजातील मुला मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या नोकऱ्या वाचवणं हाच माझ्या जीवनाचा एकमेव उद्देश आहे. पण सरकारमधील काही बडे नेते जाणीवपूर्वक शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणून ही कायदेशीर प्रक्रिया थांबवत आहेत.
ज्या मराठा कुटुंबाच्या वंशावळीच्या नोंदी सापडल्या होत्या, ज्यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कुणबी प्रमाणपत्र वाटण्यात आली होती, ती प्रमाणपत्र आता एका रात्रीत रद्द केली जात आहेत. हा हजारो मराठा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खेळण्याचा प्रकार असून कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक प्रवेश रद्द होणार का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केलाय. या संपूर्ण कटामागे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुख्य हात असल्याचा खळबळजनक आरोप जरांगे पाटील यांनी केलाय. बावनकुळे यांच्या सांगण्यावरूनच मराठ्यांच्या नोंदी रद्द करण्याचे आणि त्यांच्या प्रमाणपत्रे हिरावून घेण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले, असा दावा त्यांनी केलाय. चंद्रशेखर बावनकुळे यांना ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्याचे किंवा त्यावर निर्णय घेण्याचे अधिकार कुणी दिले, असा सवाल करत जरांगे पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाची दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्यासाठी बावनकुळे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. जर एका नेत्याच्या राजकीय हट्टापायी आणि दबावापोटी मराठा समाजाच्या मुलांचं इतकं मोठं नुकसान होणार असेल तर आगामी निवडणुकीत मराठा समाज शांत बसणार नाही. बावनकुळे यांच्या या भूमिकेचा बदला म्हणून आगामी काळात भाजपचे किमान 15 ते 20 आमदार पाडून दाखवू, असा थेट राजकीय इशारा त्यांनी दिलाय. करा त्याची नार्को टेस्ट म्हणलाय का नाही तो? फोनवर नाही ना म्हणला, प्रत्यक्ष येऊन भेटा, नार्को टेस्ट करा त्याची म्हणलाय का नाही तो? मग कस काय प्रमाणपत्र देतो? काय ते कागदपत्र हातगळाला माणूस हे उलटू त्याला काढायला किती दिवस गेले असतील? काय हे फडणवीस आणखीन लय नवाजाला लागलो तर फडणवीस साहेब तुम्हाला मराठी आम्हाला माहित नव्हतं. तुम्ही बावनकुळ्याच्या हाताने आमच्यात पाठवून करता आणि तुम्ही एक बावनकुळ्या संपले जाण. मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमचे एकट्या बावनकुळ्यासाठी. तुम्ही जर एकट्या बावनकुळ्याला जर एवढे पावर दिले ना प्रमाणपत्र मराठीचे रद्द करायचे, ते तुमच्या बावनकुळ्यासाठी 25-30 तर सहज वर्गडीन मी. मग बावनकुळे घ्यायचा का मराठी पाहिजे ते ठरवायचं तुम्ही. बावनकुळे यांच्या सोबत त्यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही गंभीर आरोप केले. अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्योती दहीहंडे यांचे कायदेशीर कुणबी प्रमाणपत्र मंत्री विखे पाटील यांनी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून रद्द करायला लावले, असा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय. ते म्हणाले की विखे पाटील हे स्वतःला मराठा नेते म्हणून घेतात, मात्र प्रत्यक्षात ते मराठा समाजाच्या हक्कांवर गदा आणतायत. विखे पाटील यांच्यामुळेच अनेकदा आम्ही सरकारसोबत समन्वय साधण्याचा आणि जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्यांनीच मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलंय. केवळ प्रमाणपत्र रद्द करणंच नाही, तर ही प्रमाणपत्र टिकून ठेवण्यासाठी किंवा ती मिळवून देण्यासाठी सरकारी पातळीवर आणि दलालांमार्फत 15-15 लाख रुपयांची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक संशयही त्यांनी व्यक्त केला. या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांनी सर्वात मोठा राजकीय प्रहार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलाय. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा समाजासोबत अत्यंत क्रूर डबल गेम खेळला असल्याचा आरोप त्यांनी केलाय. भूतकाळात देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आणि दिल्लीच्या दरबारी एकनाथ शिंदे यांची राजकीय प्रतिष्ठा वाढवण्याचं काम याच मराठा समाजानं केलं होतं. शिंदेच्या पक्षाचे जे उमेदवार कधीही निवडून येऊ शकत नव्हते, अशा न जिंकणाऱ्या जागांवर मराठ्यांनी एकजुटीने मतदान करून त्यांचे आमदार आणि खासदार निवडून आणले. मात्र सत्ता हातात आल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा समाजाला विसरून त्यांचाच विरोधात काम सुरू केले. शिंदेच्या अत्यंत जवळच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी माझं आंदोलन आणि चळवळी विरोधात गुप्त बैठका घेतल्या, मला एकटं पाडण्यासाठी रणनीती आखली, असा दावा जरांगे पाटील यांनी केलाय. मराठ्यांच्या उपकाराची हीच का परतफेड, असा उद्विग्न सवाल त्यांनी विचारलाय. कस काय येते तुमच्या प्रवक्त्या संघ, तुमच्या मराठा समन्वयक संघ कस काय बाळासाहेब भवनला हमेशा कस काय संशय होऊ नये? मतदान मराठ्यांनी करायचे, शिंदे मराठ्याचा आहे म्हणून, अजितदादा मराठ्याचा आहे म्हणून लोकांनी पक्ष बघायचा. आपले मराठ्यांचे अजितदादा, आपल्या मराठ्यांचे शिंदे साहेब, मतदान करायचं. आणि तुमचा प्रवक्ता मराठा सेवक मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे तुमच्या ऑफिसला कस काय भेटायचे हमेशाच? म्हणजे शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळता का आमच्या संघ? एकीकडून ओबीसीच्या संभ्रिता आमच्या उरावर सोडिता आणि मतदान तर आमचं पाहिजे, आम्ही निवडून आणतो तुमचे आमदार मंत्री. शिंदे साहेब तुमच्या इतका कधीच तळतळलेला नाही मी. सरकारमधील काही अंतर्गत घटकांकडून माझ्या जीवाला धोका निर्माण केला जाऊ शकतो, अशी भीती त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. मी यापूर्वीच मंत्री उदय सामंत यांच्याकडे माझा घातपात होण्याची शक्यता व्यक्त केली होती, असं सांगत त्यांनी सरकारला कोणत्याही प्रकारची दडपशाही न करण्याचं बजावलंय. स्वतःला मराठ्यांचे मोठे नेते म्हणून घेणारे सरकारमधील मंत्री आज या अन्यायावर मूग घेऊन का गप्प बसलेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. जर मराठ्यांचं नुकसान होत असेल तर आम्ही आता कोणत्याही नेत्याला किंवा पक्षाला सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. मनोज जरांगे पाटील यांच्या या अत्यंत आक्रमक पवित्र्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचं तापलंय. मराठा आरक्षणाचा हा वाद आणि कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याचा आरोप सत्ताधारी महायुतीसाठी अत्यंत अडचणीचा ठरू शकतो. जरांगे पाटील यांनी आता केवळ आरक्षणाची मागणी न करता सरकारच्या कथित राजकीय कटाचा पर्दाफाश करण्याचा विडा उचललाय. सरकार आपल्याला एकटं पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते पुराव्यासह सिद्ध करणार असल्याचा दावा त्यांनी केल्यामुळं येत्या काही दिवसात मुंबईत पुन्हा एकदा मराठ्यांचं मोठं वादळ धडकण्याची चिन्ह दिसतात. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.